एक दाजी वहिनीच्या डिलिव्हरीच्या बहाण्याने मेव्हणीला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेला. मात्र आता मेव्हणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरा दाजी अंकितने मेव्हणीचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेत नेला आणि तिच्या घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी दाजीवर खुनाचा आरोप करत कारवाईची मागणी केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या अमेठीमधील आहे. हे संपूर्ण प्रकरण मुशीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावातील आहे. इथे राहणाऱ्या दिलीप कुमारने अयोध्या जिल्ह्यातील बिकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपूर गावात आपली मुलगी नीतू हिचं लग्न केलं होतं. सुमारे 15 दिवसांपूर्वी नीतूचा दीर अंकित भावाच्या सासरी घरी पोहोचला आणि वहिनीच्या डिलिव्हरीच्या बहाण्याने 22 वर्षीय मेव्हणी दिव्यांशीला घेऊन दिल्लीला गेला. 5 जुलै रोजी वडील दिलीप यांना दिव्यांशीचा मृत्यू झाल्याची माहिती दुसऱ्या कोणाकडून तरी मिळाली. माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी अंकितला फोन केला असता अंकितने सांगितले की 4 जुलै रोजी दिव्यांशीने गळफास लावून आत्महत्या केली होती. रात्री उशिरा अंकितने दिव्यांशीचा मृतदेह दिल्लीहून खासगी रुग्णवाहिकेत आणला आणि मृतदेह घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला. मृत तरुणीचे काका जित बहादूर यांनी आरोप केला आहे की मोठ्या मुलीचा दीर अंकितने दिव्यांशूला नोकरीसाठी दिल्लीला नेलं आणि तिची हत्या केली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोहोचवला. यानंतर मृतदेह घराबाहेर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी मुशीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मृत तरुणीची बहीणच्या किरणने सांगितले की तिच्या बहिणीच्या दीराने खोटं बोलून तिला दिल्लीला नेलं, विष पाजलं आणि गळफास लावून तिची हत्या केली. माझ्या आईलाही खोटं बोलून घटनास्थळी बोलवून घेतलं आणि नंतर बहिणीची हत्या झाल्याचं समजलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुशीगंज कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रेमचंद गौतम यांनी सांगितले की तक्रार प्राप्त झाली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.